की आमच्या मुलांनी जी मुलगी पळून नेली तिची आई दिसती, हा आमचं एक चुलता दिसतो, आमची सावत्र आई दिसती, आणि आता जो कोर्ट मॅटर चालू आहे त्यातला एक भाऊ दिसतो. हा आणि काय म्हणतात ते बोला ना त्यांच्याशी. कशाला मला त्रास देतो म्हणा, तू काय करतो माझ्यावर. ते सगळं जमिनीवर हे करतात. हा आणि ती बाई आहे, तिच्या पोरीसाठी केलं तिने सगळं, हा असं दिसतंय ते सगळं. हा आणि बोला काय माझी काय वस्तू आहे म्हणा तुझ्याकडे. माझे घराचे कुठले कुठले कोणावर काय काय केलेलं आहे तू, कोणी काय केले, तुमची काय काय वस्तू आहे त्यांच्याकडे. ती बाईकडे गुलाल माझा. हा हे बाकीचे जे सगळं जमिनीची माती घेतलेली त्यांनी. हा मला पण केलेलं आहे का म्हणा. हा केलंय ना, मलाच केलंय मूळ. हा मलाच केलं. काय काय त्रास दिलेला आहे मला. सगळे अडचणी पहिल्यापासून त्यांनी दिली, सगळ्या अडचणी करून ठेवली. हा ते सावत्र आईनी, तिच्या मुलांनी, त्याच्या सुनांनी, हा त्या चुलत भावांनी, चुलत्यांनी, हा परत ती जी पोरगी पळून गेली त्या पोरीनी, तिच्या आईनी केलं सगळं. हा आपल्याच देवार आहे, मग गुलाल तिथं नेऊन दिल्या मुलांनी. तुमच्या देवाने तुमचा साथ नाही दिला का. तुम्ही करताना विधी त्यांची ते काय मी विधी करतो, पण मुलांनी ते कारण वेगळी दाखवली आणि केलं तिने. आपण त्याला समजून सांगितलं पण त्याने ऐकलं आणि त्यांनी ते सगळं कार्यक्रम तुमची गादी कोण बांधली. गादी बांधली त्या पुरीच्या आईने. हा काय म्हणून बांधली. ती काही झालं, ती पोरगी माझी त्याच्या घरात शिरली पाहिजे. हा आणि ती सावत्र आईचं तिचं आहे, तिने माझ्या पुढे गेलं ना पाहिलं असं हिशोबाने तिने परत बोलवले तर येणार का म्हणावं. बोलवलं तरी परत बोलून घेतील तुला. आणि घरात कोणाला काय काय केलेलं आहे म्हणून सगळं दाखव. आता तुम्हाला सगळ्यांना चेक करणार, सगळ्यांना विचारणार, विचारपूस करणार सगळ्यांना. आणि सगळ्यांना तुला सगळ्यांच्या समोर येऊन तुला सांगायला लागल काय काय तू केलेले आणि कशासाठी केलेले. आणि तुला माफी करून तुला सोडून देणार. तुझ्याकडनं माफीनामा लिहून घेणार आणि सोडून देणार. तुला यायला लागल म्हणा आता विधी झाल्यावर. हा सांगा त्याला, शपथ घ्या त्याच्याकडनं, शपथ घे म्हणून की परत त्रास देणार नाही. आणि जे जे केलेलं आहे ते सगळं काढून फेकून देईल तू.